आहे माझ्यासाठी. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर मस्तपैकी मी उठले, आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झाला आणि आज फ्रेश व्लॉग चालू केला आहे. दररोज पारशा तोंडानेच करते, म्हणून म्हणलं आज काहीतरी फ्रेश चालू करू. आणि आज मला तुमचा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ शूट करायचा आहे, जो की आहे माझ्या पूर्ण ड्रेसचा हॉल व्हिडिओ. जे पण पंजाबी कुर्तीवाले ड्रेस आहेत त्याचा व्हिडिओ मी आज करणार आहे. आणि तो तुमच्यापर्यंत आलेला पण आहे कालच, सो तो लाईव्ह आहे ऑलरेडी. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा तुम्ही कालचाच व्हिडिओ जाऊन चेक करू शकता. तर आता मला तो शूट करायचा आहे. मी काम वगैरे आवरून सर्व करून बसले. तर अगोदर पेटपूजा करते, भूक लागली आहे, जेवण वगैरे करते आणि मग तो आरामात शूट करते. आणि ऊन पण पडले, छान असं नॅचरल लाईट येते आहे आणि नॅचरल लाईटमुळे सर्व काही छान वाटतं. थोडंफार मी काल तुम्ही पाहिला असेल जो दसऱ्याचा व्लॉग होता त्याच्यामध्ये मी लाईटिंग लावत होते तिकडे खिडकीला. तर ती लाईटिंग पण मला लावायची व्यवस्थित, अजून ती झाली नाही. म्हणजे भाऊ त्या दिवशी त्याला जायचं होतं, त्याची फर्स्ट शिफ्ट होती, मग तो पटकन गेला, मग ते काम अर्धवट राहिलं. तर मी आता ते पूर्ण करते आणि इकडच्या पण विंडोला लावायची लाईटिंग. सो सर्व करूया. आणि मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे. घराचं डेकोरेशन म्हणलं ना, मला खूप अशी एनर्जी येते डेकोरेशन करायला. तर अजून काय काय करायचं बघू, काय काय करू शकतो त्याला. ती लाईटिंग तर आता सध्या मी लावून घेते आणि तुम्हाला दाखवते मी कशी लावली आहे ती. चला तर गाईज इकडे बघा, सरप्राईज आहे माझ्यासाठी. हे मी बघितलंच नाही ह्या झाडाला आणि मला तर वाटलं पण नव्हतं, एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की हे झाड येईल पण म्हणून. आणि बघा 2 फुलं पण आले, किती सुंदर दिसत आहेत. कलर तर आणि पिंक कोंडीमध्ये लावलं होतं आणि पिंकच आलेत. आणि ही ॲलोवेरा बघा, ह्याचं पण एक पाणी पण वाढलं, हे पण वाढलं. म्हणजे मी अजिबातच एक्सपेक्ट केलं नव्हतं की मी लातूरवरून इतक्या लांब आणलं हे झाड आणि हे एवढं छान येईल म्हणून. बट यू कॅन सी किती सुंदर आलंय. मी मिरचीचे रोप वेगळे करून ठेवले, म्हणजे जे पूर्ण आले होते ना त्याच्यातले 4 काढून वेगळे लावले, कारण आता ह्याचे मोठे झाड होतील मग त्याला मिरच्या येतील म्हणून. आणि हे आपलं गुलाबाचं झाड, तर इथं कळी आली होती आणि ती कळी त्या दिवशी मी कोणत्या ट्रान्सफर वगैरे करताना तुटली, मग मी तिथं ठेवली. आता सुकली वाटतं, सुकली. कढीपत्ता आपला. आणि हे गुलाबाचं झाड पण किती सुंदर मस्त फुटलंय, पण फुलंच येत नाही आहेत, काय माहिती काय झाले. किती मोठे मोठे फांद्या आलेत पण फुलंच येत नाही आहेत. हे मिरचीचे बाकीचे रोप, तिकडे कोथिंबीर. आणि हे लिलीचं झाड पण मध्ये होतं तेव्हा चांगलं नव्हतं, म्हणजे फुलत नव्हतं. आणि मी आता बाहेर ठेवून 2च दिवस झालेत, तर किती छान फुललंय बघा, एकदम असं भरभराट चालू आहे त्याची. आणि हे तर आपलं जेड प्लांट. आणि हे वाला जेड प्लांट जे की मी माझ्या स्वतःच्या हाताने लावलेलं, एवढं भारी आलंय काय सांगायचं तुम्हाला. पण याला पण मी 1 दिवस मध्ये ठेवलं होतं, तर हे त्याचं दुसरं पार्ट आला होता आणि मध्ये ठेवल्यामुळे तो वाळून गेला, म्हणून मी याला बाहेर आणून ठेवलं. आणि दोन्ही पण खूप छान सुंदर दिसत आहेत, मस्त वाटते एकदम बघून, फ्रेश वाटते, प्रसन्न वाटते. लिलीला बघून छान वाटते, कारण लिलीमध्ये होती तेव्हा चांगली नव्हती, वाढतच नव्हती. आणि आय थिंक लिलीला कुंडी पण कमी पडते, तर तिची कुंडी पण चेंज करावी लागेल. बट बाहेर ठेवल्यापासून खूप भारी फुलली आहे. आणि असं सर्व आपलं गार्डन बरेच दिवस झाले तुम्हाला दाखवलं नव्हतं, म्हणून म्हणलं तुम्हाला दाखवावं. आणि हे फुलांचं पण अपडेट होतं, बघू शकताय. आता रूमचा लुक नवीन असा दिसतोय, लाइटिंगमुळे खूप फरक पडतो. सर्व असं दिसतंय. रात्री छान दिसेल अजून, मी तुम्हाला रात्रीचा पण व्ह्यू दाखवते. तर गाईज दाखवलं मी तुम्हाला, जी लावली मी लाईट. जास्त नव्हतं, काल भाऊ लावून गेला होता, मला फक्त ॲडजस्ट करायचं होतं. तर आता मी जेवण करते पटकन. आणि मला आणि श्वेताला थोडंसं बाहेर जायचं आहे, थोडंसं सामान आणायचं आहे, कसं तरी होईल. तर मी आता घरी आल्यावर मग परत शूट करते, कारण आता सध्या तर मी जातीये, मग काही अर्थच नाही आता शूट करत बसायला, वेळ लागेल.
आणि मागचं बॅकग्राऊंडचं सामान इग्नोर करा यार, काय करणार. ते बहिणीचं सर्व सामान पोते बित्ते बांधून आणलेत बहिणीने काय. तर चला मी पटकन जेवण करते आणि मग रेडी होते. आज बनवली आहे भोपळ्याची भाजी आणि चपाती. तर रेडी होऊन मग तुम्हाला भेटते आणि मग आपण बाहेर जाऊ आणि आल्यावर मग मी परत शूट करते. ओके चलो. तो गाईज आले मी घरी, सर्व काम झालं, बाहेर जाऊन आले. बाहेरचं काही मी शूट केलं आणि जेवण पण झालंय आता मस्तपैकी. भोपळ्याची भाजी बऱ्याच दिवसांनी खाल्ली, चपाती आणि आता शूट करण्याआधी मी थोडं झोपणार आहे. 3 वाजलेत, थोडं 3:30-4पर्यंत झोपते आणि 4 वाजता मग उठून शूट करते आणि परत मग जायचं आहे बाहेर बहिणीला हॉस्पिटलला घेऊन चष्मा आणायला. चष्म्याशिवाय दिसत नाही का तुला? तिला चष्मा तिचा खराब झालाय, माझ्याच हाताने तुटला होता. असं आम्ही त्या दिवशी जेवायला गेलो होतो तर असं काहीतरी झालं वाटतं, उठताना काहीतरी हात लागला आणि तुटला. तर चला मग आता काय ऑप्शन नाही आहे. तर पटकन आता मी थोडा वेळ आराम करते आणि मग पुन्हा उठून मग पुन्हा शूट करते. आणि शूट करण्यासाठी मला सेटअप करून मग शूट करायचं आहे, कारण तो वाला व्हिडिओ थोडासा वेगळा बनवायचा आहे मला, त्यामुळे. तर तो सेटअप पण तुम्हाला दाखवेलच मी ऑब्वियसली. तर चला मग थोडं झोपते. गुड नाईट. दिवसा गुड नाईट. चलो. गाईज हे असं दिसते, माझं तोंड दिसायला का तुम्हाला? मी काय विचार करून इथं सेटअप करायचं ठरवलं होतं काय माहिती. काय करू आता, मला तिकडेच शूट करावं लागेल, कारण रात्री तर शूट करणं पॉसिबल नाही, कारण समोरून लाईट नाहीये आणि रात्री अंधार पण असेल, व्हिडिओ ब्लर होईल. आता चांगला सनसेट पण झालाय, त्यामुळे जाऊ द्या आताच शूट करून घेते मी. जो होगा देखा जाएगा. पटकन रेडी होते मी आणि मग पुन्हा आता ह्याला अगोदर जागेवर लावते आणि मग पुन्हा तयार होते आणि मग पुन्हा शूट करते. सो गाईज झाला माझा शूट करून आणि मी आता एवढं बघा, हे मला थंबनेलला फोटो घ्यायचा म्हणून मी असं बसले अडकून. तर गाईज आले मी घरी, सर्व काम आवरलं, सगळं झालं बाहेरचं काम. भाजीपाला पण घेऊन आले येताना आणि फ्रूट्स पण घेऊन आले. आणि तुम्हाला लाईट दिसत असेल, लाईटिंगमुळे किती भारी इफेक्ट आलाय. आणि चला तुम्हाला एक रूमचा व्ह्यू दाखवते, किती सुंदर वाटतंय. आणि इकडे किती छान दिसते ना. चला आता फ्रेश होते, भाजीपाला वगैरे सर्व काढून ठेवते, फ्रूट्स वगैरे, आणि मग तुम्हाला भेटते. चलो. कधी आठवणींचा भागा गुंफते, कधी स्वप्नांच्या रंगात पाहते. तिच्या नजरेचं साधंपण खास, ऋतूंच्याच जगात एक सुंदर भास. तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाची खाण्याची तिच्या व्लॉग मध्ये नावा,
क्षण क्षण ती जपते साध्या गोष्टींना मान ऋतुजा तंबू तिच्या आहे जगात सा झालं मस्तपैकी हेअर केअर स्किन केअर आणि असं वेणी घालून झोपलं ना थोडंसं रिलॅक्स वाटतं. आणि आता मला जर्नलिंग करायची आहे. नवीन मंथ चालू झालं आहे ऑक्टोबर आणि ह्या महिन्यात मला खूप जास्त कन्सिस्टंट राहायचं आहे त्यामुळे पूर्ण प्लॅनिंग करावीच लागेल. आता मी तुम्हाला सुद्धा दाखवते मी काय काय करते ते. तर चला मी घेऊन येते जर्नल, हे ठेवून येते आणि करू आपण प्लॅनिंग. छान वाटते वेणी आहे ना. चहा घेते हातात नमस्कार मंडळी कसे आहात सर्व म्हणत व्लॉग करते सुरुवात साडी असुरी तिच्या लुक फायर एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर डंबू डंबू फिल्टर्स नको रे इट्स अ हार्ट आहे रॉ तेच खरं content डंबू डंबू शायनिंग एव्हरी डे रील्स मध्ये पिची लाईफ आहे हॅपी. मंडळी असा होता आजचा माझा पूर्ण दिवस. खूपच जास्त प्रोडक्टिव्ह, खूप कामं झाले माझे, सर्व काही ऑन टाईम झालं. जे काही होतं कामं दिवसभरात सर्व झाले त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि असे सर्व कामं निवांत झाले ना, निवांत म्हणजे पूर्ण झाले. जर आज मी हे करायचं ठरवलं तर ते आज झालं ना तर झोप पण एवढी भारी लागते. म्हणजे डोक्यात काही विचार राहत नाहीत की हे राहिले ते राहिले, सर्व काही होऊन जातं आणि झोप लागते निवांत. तर असा होता माझा आजचा सर्व पूर्ण दिवस. खूपच छान. माझं मन आता हलकं हलकं वाटतं, माझ्या डोक्यात काही राहत नाही आहे. म्हणजे जेव्हा सगळं झालेलं असतं माझं काम तेव्हा काही राहत नाही. तर जर काही राहिलं तर माझ्या डोक्यात नेहमी चालू असतं की काहीतरी राहिले आणि काही काही कामं अशी असतात की राहिलेली असतात पण आठवत नाहीत. तर मग आज काहीच नाही आहे असं की जे माझं राहिलं आहे, सर्व काही झालं आहे आणि खरंच खूप छान वाटतंय. आता जेवण वगैरे करते. जेवण आता आम्ही एकदाच बनवून ठेवतो आहे सकाळीच, त्यामुळे दुपारी परत संध्याकाळी वगैरे करायचं टेन्शन नाही. तेच जेवण परत संध्याकाळी खायचं. तर मस्त आता रिलॅक्स झालं आहे. आता ब्लॉग एडिट वगैरे करायचं ते काम बाकी आहेत. 9 वाजलेत आता आणि दररोज 9 वाजेपर्यंत माझं म्हणजे काही ना काही राहिलेलंच असतं. आणि आज मी माझे स्वतःचे पण बाकी पण कामं केले, छोटे मोठे जे काय असतील ते. आणि 9पर्यंत माझी सर्व कामं झालीत. आता जेवण करायचं, 11 वाजेपर्यंत एडिटिंग वगैरे संपवायची आणि झोपायचं. झालं निवांत, मग काही टेन्शन नाही. तर चला मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.